नमस्कार, मी गणेश निलकंठ पाटील। काल मी एक फेसबुकवरती व्हिडिओ टाकलेला होता। मुक्ता बिल्डर हे जी माणसं एक उत्तर भारतीयांनी 5 गुंठे जागा विकत घेतलेली होती आदित्य धर्मेंद्र गोयल याच्याकडून, आणि त्याचं सातबाऱ्यावर नाव असताना त्याची मालकीची जागा असताना मुक्ता बिल्डर हे जी माणसं कुणाल गोविंद म्हात्रे, संदीप नामदेव भोईर आणि किशोर तुकाराम जाधव, त्यातला जो किशोर तुकाराम जाधव यांनी हा जो माझा मंदिर आहे शिव हनुमान मंदिर, माझा राहता घर, आणि याला अनाधिकृत बांधकाम बोलून त्यांनी जनहित याचिका दाखल केलेली। जनहित याचिकेमध्ये त्यांनी असं दिलं की हे अनाधिकृत स्थळ आहे, धार्मिक स्थळ आहे, आणि जे काही रूम असे बांधलेले आहेत हे अनाधिकृत आहेत म्हणून ती ठाणे महानगरपालिकेकडून वारंवार नोटीस येत आहे। आणि हा सर्वे नंबर जो आहे 29 हा मुंब्रा पोलीस स्टेशनपासून तर बाबाजी पाटीलवाडीपर्यंत, आणि असे अनेक सर्वे नंबर आहेत। जसं शंकर मंदिर आहे तो 100 सर्वे नंबर आहे, तो 10-15 एकरचा आहे। बाहुबली जैन मंदिर आहे जो सर्वे नंबर 15 एकर 12 एकरचा सर्वे नंबर आहे। तर अनेक असे इथले जे सर्वे नंबर आहेत ते सरकारी असून हजारो लोक इथे अनाधिकृत बांधकामं बांधून राहत आहेत, अनेक वर्षापासून राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत। आमचे तर अनेक पिढ्या इथे गेलेल्या आहेत। आणि अशा परिस्थितीत हा माणूस जो याचिका करता किशोर तुकाराम जाधव जो आहे तो एका बिल्डरला तिथे धमकवत असताना मुक्ता बिल्डरच्याकडून तो व्हिडिओ काल मी टाकलेला होता। आणि कशा प्रकारे धमकी देऊन तो तिथून त्याला हुसकावून लावतो, त्याला गाडीत टाकून नेलं, त्याला तिथे धमकी दिली। धमकी दिल्यानंतर त्याला पोलिस बघितली तर त्याला मध्येच उतरून पळाले तिथून। आणि अशा मुक्ता बिल्डर अनलिगल पद्धतीचे लोकांच्या जमिनी हडपण्यासाठी खोट्या केसेस दाखल करणं, लोकांना हैराण करणं, किडनॅपिंग करणं किंवा त्या लोकांना टॉर्चर करणं अशा प्रकारची कामं करतात। त्याच्यामध्ये काही ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी, उच्च लेवलचे, स्थानिक लेवलचे, महसूल विभाग आणि अनेक असे जी लोक आहेत जी याच्यासाठी कामं करतात पैसा घेऊन, आणि गैरपद्धतीने जे कोणी विरोधात जात असतील। आता माझा फक्त एवढाच विरोध होता की तिथे रेती उत्खनन करत होते, अशा रेती उत्खननाविरोधात मी अनेक वेळा तक्रारी दिल्या। जेलिटिनचा वापर करून ब्लास्टिंग करत होते, रेल्वेच्या बाजूला रेती उत्खनन करत होते। तर त्याच्यामध्ये तहसीलदार उमेश पाटील जो होता त्याने अक्षय गुडते नावाचा आपला जो सहाय्यक आयुक्त दिव्याचा होता त्याला पाणीसाठी आपलं बोलवलं। भराव करत असताना मुक्ता बिल्डरची माणसं पत्रे लावून त्या टायमाला आपलं बोलवलं, आणि त्यांनी बोलून ते पत्रे न दाखवताना माझ्या फार्म हाऊसवरती त्यांनी बोलवलं तिथे, आणि तिथला जो परिसर होता तो दाखवला, तिथे चर्चा केली, आणि एक 15-20 दिवसाची गॅप टाकून या लोकांनी माझ्या फार्म हाऊसवरती कारवाई करण्याचा एक षडयंत्र तयार केला। आणि या षडयंत्रामध्ये माझा फार्म हाऊस तोडण्यात आला, आणि तिथून तो हे झाला। आणि आता परत त्या लोकांना जो काय खाडीमध्ये भराव करतायत, मँग्रोजवर भराव करतायत, नैसर्गिक नाल्यावर भराव करतायत, तर अधिकारी आणि बिल्डर या लोकांना माझ्याकडून त्रास होत असल्याने त्यांच्याकडेच काम करणारा आणि गुंड प्रवृत्तीचा किशोर तुकाराम जाधव हा ठाण्याला राहत असून, आणि जिथे राहतो तो अनाधिकृत झोपडपट्टीत राहतोय तो पण, आणि तिथे पण असे अनेक चाली आणि असे हे आहेत की पूर्ण अनलिगल एरिया आहे। अशा व्यक्तीला हाताशी धरून जो त्याच्याकडे कामाला आहे माझ्या विरोधात हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करतो, आणि तिथे तशा प्रकारे एका बिल्डरला धमकवत असताना किंवा इथे वारंवार जे काही अनलिगल कामं आहेत त्याच्यामध्ये तो पुढाकार घेऊन त्याची गुंड पोरं, तो आपला संदीप नामदेव भोईर झाला, कुणाल गोविंद म्हात्रे झाला, अशा लोकांची टीम तयार करून मुक्ता बिल्डर प्रवीण सखाराम पाटील हा इथे दहशत माजवत आहे। आणि इथले स्थानिक पोलीस स्टेशन, महसूल विभाग, कॉर्पोरेशन त्याच्या इशाऱ्यावर नाचत आहे, आणि त्यात प्रवीण
सखाराम पाटलाचा गॉडफादर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे असल्याने इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना ही लोक त्रास देत आहेत आणि गैर पद्धतीने त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करणं, ते अनधिकृत घरात राहतात. मला सांगा, आजपर्यंत जर सुप्रीम कोर्ट असा बोलत असेल की ग्रामपंचायतमध्ये जी घरं बनलेली आहेत, ग्रामपंचायत न हरकत दाखला देऊ शकतो, ग्रामपंचायत त्या घरांना लिगल करण्याचा परमिशन देऊ शकत नाही. मग अशा प्रकारे जर बघायला गेला तर देशाचा पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा जज असू द्या, वकील असू द्या, डॉक्टर असू द्या का कलेक्टर असू द्या, मग सर्वच अनधिकृत घरामध्ये जन्माला आलेली लोक आहेत. मग जर अनधिकृत घरामध्ये जर जन्माला येत असतील तर मग अनधिकृत आणि अधिकृतचा हा खेळ कोणासाठी पाहिजे? मोठमोठे बिल्डर आणायचे, त्यांना शेतकऱ्यांना पासून त्यांच्या जमिनी विकायच्या. शेतकऱ्यांनी शेतात घर बांधला तर तो अनधिकृत बोलायचा, तोडायचा. आणि मोठे बिल्डर हाताशी घ्यायचे, त्यांनी कांदलवनावरती भराव केला, खाडीपात्रात भराव केला किंवा काही केलं, त्याला कोणत्याही गोष्टीचा कायदा इथे लागू होत नाही. लोधा असू द्या, हिरानंदानी असू द्या, रुस्तम असू द्या किंवा इथे मोठमोठ्या बिल्डरांनी महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कब्जा केलेला आहे. अशा लोकांना विचारायला इथला प्रशासन हातबल होतोय आणि यांच्या तोंडात जी काय पाकिटं जातात अधिकाऱ्यांच्या, तर कोणी ढुकून यांना बघायला आणि विचारायला यांच्यामध्ये हिंमत नाही. असं आपला प्रशासन इथला महाराष्ट्रातला हातबल झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे काय अधिकारी आहेत, मंत्री आहेत, हे इन्व्हॉल्व असल्यामुळे फक्त गरिबासाठी कायदा उरलेला आहे, या लोकांसाठी कायदा उरलेला नाही आहे.